बातमी कोल्हापूरची आहे। कोल्हापूरमध्ये शेकडो महिलांचा पाण्याकरता घागर मोर्चा आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा आहे। महिलांची जोरदार घोषणाबाजी आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज जौनकर यांनी। पाणीदार जिल्हा असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात खरं तर शहरालगत असणाऱ्या 13 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे। महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी थेट प्राधिकरणाच्या कार्यालयावरती या ठिकाणी हंडा घेऊन मोर्चा काढलेला आहे आणि या ठिकाणी पाहतोय की मोठ्या संख्येनं महिला दाखल झालेल्या आहेत। आम्हाला पाणी द्या एवढी एकच मागणी या महिला करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नेमका काय प्रश्न आहे आणि तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेला आहात? आमचा प्रश्न एकच आहे की आम्हाला पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे आणि शुद्ध पाहिजे। पाण्याचा वास येतोय, पावडर जास्त असते त्याच्यात। पाणी एक वेळ आला मी भरून ओतून टाकतोय पाणी, तर आम्हाला पिऊ वाटत नाही। पाणी विकत आणून पितोय पाणी आम्ही। आमच्याकडे तर पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे की आम्हाला पिण्याचं पाणी 17 ते 20 दिवसानंतर मिळतंय। तो पुरवठा केला तर बरं आहे, नाहीतर इतका होतही नाही। घरात 7-8 माणसं असल्यावर तर त्या परिवाराला पाणी पुरलं जात नाही। आम्हाला 4 दिवसानंतर हमखास पाणी विकत आणावं लागतं। मग जर पाणी विकतच घ्यायचं आहे तर पाणीपट्टी ही सरकारला देण्याची आमची जबाबदारी राहत नाही। मग पूर्ण पाणीपट्टी बंद करावी, नाहीतर शुद्ध पाणी आणि योग्यरित्या पाणी पुरवठा करावा, एवढीच फक्त सरकारकडे आमची मागणी आहे। कोल्हापूरच्या या प्राधिकरणाच्या कार्यालयावरती हंडा घेऊन या ठिकाणी खरं तर मोर्चा काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पाणी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे ही एकमेव मागणी घेऊन आणि काही योजना ज्या रखडल्यात त्या तात्काळ पूर्ण करा, अन्यथा आम्ही पाणीपट्टी भरणार नाही, अशा पद्धतीचा जो आक्रमक पवित्रा या कोल्हापुरातील महिलांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज जौनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। गोकुळच्या प्रश्नावर मुश्रीफांचा बोलण्यास नकार आहे। योग्य वेळ आल्यावर तुमच्याशी बोलतो असं ते म्हणतायत। गोकुळ प्रश्नी मुश्रीफांचं एका ओळीत उत्तर आहे। ते पाटील जे कोल्हापूरचे ते बोलले नाही, तुम्ही काय मानहानीचा दावा करणार नाही? ते एक फक्त बाईट द्या ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।